एका फळ विक्रेत्याला संत्री एका ठराविक किमतीने विकल्यास 20% नफा होतो. जर त्याने प्रत्येक संत्र्यामागे 2 रुपये अधिक घेतले तर त्याला 40% नफा झाला असता. तर सुरुवातीला एका संत्र्याची विक्री किंमत किती होती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो. इथं फळ विक्रेत्याला संत्री एका ठराविक किमतीने विकल्यास होणारा नफा 20% आहे. प्रश्न विचारला की जर त्याने प्रत्येक संत्र्यामागे 2 रुपये अधिक घेतले तर त्याला 40% नफा झाला असता. जर त्याने प्रत्येक संत्र्यामागे 2 रुपये अधिक घेतले असते तर त्याला 40% नफा झाला असता. प्रश्न सुरुवातीला एका संत्र्याची विक्री किंमत किती होती असा प्रश्न. सुरुवातीला एका संत्र्याची खरेदी किंमत लक्षात घ्या. सुरुवातीला एका संत्र्याची खरेदी आम्ही यक्स समजायची, यक्स रुपये. आता गणित म्हणते की एक फळ विक्रेत्याला संत्री एका ठराविक किमतीने विकल्यास होणारा नफा 20%. आता नफा असो किंवा तोटा लेकरांनो होत असतो खरेदीवर. एका संत्र्याची खरेदी जर यक्स तर एका संत्र्याची विक्री किती हा प्रश्न मनाशी करा. आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, नफा किंवा तोटा हा होत असतो खरेदीवर. मग आता एका संत्र्याची विक्री हा प्रश्न, एका संत्र्याची विक्री किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे. त्याचं उत्तर असं, खरेदी आणि अधिक खरेदीच्या 20% नफा असं गणित म्हणते. फळ विक्रेत्याला संत्री एका ठराविक किमतीने विकल्यास होणारा नफा 20%. मग अशा पद्धतीची ही सूत्रबद्ध मांडणी केल्यानंतर आम्हाला एका संत्र्याची विक्री किंमत प्राप्त होते. मग ते यक्स अधिक, इथं कसं तर यक्स गुणिला हा भाग कसा जातो हो सर, तर 0.20 असा. लक्ष द्या, म्हणजे यक्स अधिक हे काय तर 0.20 यक्स. याची जर बेरीज केली तर हे यक्स नुसते नसून एक एक्स आहे. म्हणून हे एक एक्स अधिक 0.20 एक्स याची गोळा बेरीज काय तर 1.20 एक्स ही झाली एका संत्र्याची विक्री. आता ही तुमच्या गोष्ट लक्षात येत असावी, एका संत्र्याची ही विक्री आम्हाला प्राप्त झाली. आता गणित काय म्हणते पुढे चला, म्हणजे याला विक्री किंमत 1 असं म्हणलं तरी चालते किंवा SP1 करा. आता गणित म्हणते जर त्याला प्रत्येक संत्र्यामागे 2 रुपये अधिक घेतले तर त्याला 40% नफा झाला असता. आता विक्री किंमत 2 काढायची आम्हाला, दुसऱ्या प्रकरणातली विक्री 2, ज्याला SP2 म्हणा. जर त्याने 2 रुपये अधिक घेतले असते, जर 2 रुपये अधिक घेतले असते, ही जी कंडिशन आहे, तर त्याला 40% नफा झाला असता. म्हणजे दुसऱ्या कंडिशन मध्ये विक्री किंमत काय बाबा हा प्रश्न मनाशी विचारत असताना दुसऱ्या अटीची विक्री किंमत, दुसऱ्या अटीची विक्री किंमत काय बाबा हा प्रश्न मनाशी विचारा. त्यासाठी खरेदी अधिक दुसऱ्या कंडिशन मध्ये जर प्रत्येक संत्र्यामागे 2 रुपये अधिक घेतले असते तर त्याला 40% नफा झाला असता. किती नफा झाला असता? प्रत्येक संत्र्यावर 40%. ही एका संत्र्याची खरेदी म्हणून प्रत्येक संत्र्यावर 40% नफा झाला असता जर त्याने प्रत्येक संत्र्यामागे 2 रुपये अधिक घेतले असते. आता हे मांडायचं कसं, इथं 40% खरेदीचा नफा झाला असता असं गणित म्हणते. हे 40% असो, इथं हे 20% असो मांडत असताना व्यवहारी अपूर्णांकात मांडताना 40%ची मांडणी 40/100, 20%ची मांडणी 20/100, अशा पद्धतीने आपण दुसऱ्या अटीची विक्री किंमत जर प्रत्येक संत्र्यामागे 2 रुपये अधिक घेतले असते तर त्याला 40% नफा झाला असता. ही जी कंडिशन आहे, अट आहे, शर्त आहे, टर्म
काय म्हणते आम्हाला दुसऱ्या अटीची विक्री किंमत काय काढा असं म्हणते, म्हणून दुसऱ्या अटीची विक्री किंमत. आता यक्स अधिक यक्स गुणिला याला भाग दिला 0.40 असा. मग आता यक्स अधिक हा गुणाकार 0.40 यक्स याची जर बेरीज केली तर 1.40 यक्स. हे यक्स नुसते नसून एक एक्स आहे. एक एक्स अधिक 0.40 एक्स बेरीज 1.40 एक्स. ही दुसरी विक्री लेकरं, ही दुसरी प्रश्नातील अटीप्रमाणे दुसरी विक्री, याला SP2 म्हणा. मग आता मात्र ही दुसरी विक्री अशा पद्धतीनं केली असती तर त्याला प्रत्येक संत्र्यामागं 2 रुपये अधिक मिळाले असते. म्हणून आम्ही असं म्हणू शकतो SP2 मायनस SP1 बराबर हा 2 रुपये पडणारा प्रति संत्र्या मागचा फरक. त्याला प्रत्येक संत्र्यामागे 2 रुपये अधिक मिळाले असते असं गणित म्हणते. म्हणून ही विक्री किंमत 2 इथं 1.40 एक्स वजा फरक म्हणजे वजा बाकी, म्हणून इथं वजा चिन्ह लेकरांनो. विक्री 2 मधून विक्री 1 वजा हा फरक किती रुपयाचा आहे? 2 रुपयाचा फरक, म्हणून हे वजा बाकीच्या पद्धतीनं करा. मग आता विक्री 1 काय आहे? 1.20 एक्स आणि हा पडणारा फरक 2, लक्षात 2 रुपये. मग आता ही वजा बाकी 0.20 आणि एक्स हे 2. आता एक्सला एकटं करा, 2 कडे जाताना 0.20 भागीला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अधिक असेल, वजा असेल, अधिक अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. ह्या गणितीय गुणधर्माच्या गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. आता छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, अंशस्थानी 0 घ्या. मात्र किती? तर दशांश चिन्हानंतर जेवढी गरज तेवढी एकावर 0 असलेली संख्या. अर्थात इथं 100 गुणिला घेतले म्हणजे हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह काय. आता हा भाग गेला 5 म्हणजे यक्स बराबर काय तर 2 गुणिला 5. हे यक्स बराबर काय तर 10 रुपये. हे यक्स काय आहे सर? एका संत्र्याची खरेदी. ही झाली एका संत्र्याची खरेदी. गोष्ट लक्षात घ्या, ही एका संत्र्याची आहे खरेदी. आम्हाला काय विचारला प्रश्न? एका संत्र्याची सुरुवातीला एका संत्र्याची विक्री विचारली. सुरुवातीला एका संत्र्याची विक्री लेकरांनो 1.20 एक्स आहे. म्हणून तुमच्या प्रश्नाच्या आता उत्तराकडे पाहूया. लक्षात, सुरुवातीला एका संत्र्याची विक्री, सुरुवातीला एका संत्र्याची विक्री किती बाबा? हा जो प्रश्न विचारला, सुरुवातीला असलेल्या एका संत्र्याची विक्री समीकरण स्वरूप 1.20 एक्स आहे. 1.20 एक्स आहे. ही आम्हाला खरेदी सापडली. आम्ही इथं खरेदी घेतली, खरेदीसाठी एक्स घेतलं. लक्ष द्या बरं का. आता ह्याच्यामध्ये लेकरांना फक्त एक्सची किंमत टाकायची. एक्स म्हणजे काय तर 10, म्हणून हे एक्स इथं गुणिला आहेत म्हणून इथं गुणिला 10. हा गुणाकार दशांश चिन्ह नाही असं समजून करा. 120 गुणिला 10 करा बिनधास. म्हणजे काय उत्तर येईल तर 1200. आता 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला कुठलंही महत्व नसते. मग आता 12 रुपये हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो ॲक्युरेट आन्सर. जो प्रश्न विचारला की सुरुवातीला एका संत्र्याची विक्री किंमत किती होती? 12 रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे, वस्तूची विक्री किंमत काढणे, त्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.